नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवणार आहे प्रसादासाठी शिरा. त्यासाठी आपण 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी तूप, काजू बदामाचे काप, वेलची पावडर आणि दोन वाटी दूध गरम करत ठेवले. आधी आपण 1 चमचा तूप टाकून त्यात काजू बदामाचे काप छान फ्राय करून घेऊया. ते छान गोल्डन ब्राऊन झाले की आपण एका वाटीत काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये अजून थोडंसं 2 चमचे तूप ॲड करून रवा छान लालसर भाजून घेणार आहोत. रवा कमी गॅसवरच भाजायचा आहे. रवा भाजायला थोडासा वेळ लागतो, 10 मिनटं. आता आपण या स्टेजला अजून 1 चमचा तूप त्यात ॲड करणार आहोत. एकदम सगळं तूप सुरुवातीला टाकायचं नाही आहे, म्हणजे रवा छान भाजला जातो हळूहळू तूप ॲड केलं तर. आता परत सगळं एकजीव करून रवा छान थोडा वेळ भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता छान बाजूने तूप सुटलं आहे आणि रव्याचा कलरही थोडासा गोल्डन झाला आहे. आता आपण जे गरम करत ठेवलेलं 2 वाटी तूप होतं ते यात हळूहळू ॲड करणार आहोत. दूध ॲड केलं की लगेचच रवा आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा. आता हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता दूध सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्यात ती पाऊण वाटी साखर ती ॲड करून घेणार आहोत. आता हे साखर, रवा आणि दुधाचं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया. आणि आता परत जे उरलेलं तूप होतं ते आपण आता टाकणार आहोत. वेलची पावडर टाकून घेऊया. आणि हे मिश्रण छान मिक्स करून आपण 5 ते 7 मिनटं वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून. छान वाफ निघाली आहे आणि तेलही सुटलं आहे शिऱ्याला. आता आपण त्यात काजू बदामाचे फ्राय केलेले काप टाकून घेऊया. आणि छान एकजीव करून घेऊया. आणि आपला शिरा रेडी. आपण आता नैवेद्यासाठी काढून घेऊया. त्यात 2 तुळशीचे पानं टाकून आपण नैवेद्य दाखवूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.